ठाकरेंना धक्का देत भाजपने केला सरनाईकांचा गेम. मतदारसंघातच उभं केलं नवं आव्हान. ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा आणि जिंकण्याचा इरादा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अनेकदा जाहीर बोलून दाखवला आहे. या इराद्याला आणखी बळ देण्याच्या अनुषंगाने इतर पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांचा या 3 नेत्यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करून घेतला जात आहे. यातच आता घोडबंदर पट्टा मजबूत करण्यासाठी भाजपने एकेकाळी जायंट किलर ठरलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांना आपल्या पक्षात घेतले आहे. रविवारी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. लॉरेन्स डिसोजा यांच्या भाजप प्रवेशाचा थेट फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कोण आहेत लॉरेन्स डिसोजा? लॉरेन्स डिसोजा हे 2012 मध्ये ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर माजी वडागाव परिसरातून निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार देवराव भोईर यांचा त्यांनी पराभव केला होता. शिवसेनेतील बंडानंतरही डिसोजा यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. त्यांनी लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. पण आता माजी वडा प्रभागातील पॅनलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भवितव्य संपुष्टात आल्याने त्यांना यंदा तिकीट मिळण्याची अपेक्षा मावळली होती. त्यामुळे भविष्याचा वेध घेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे माजी वाड्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यांच्यासोबतच त्यांची कन्या स्टेफनी डिसोजा आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लॉरेन्स डिसोजा यांना प्रवेश देत भाजपने ताकद वाढवलेला माजी वडा प्रभाग हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा बालेकिल्ला समजला जातो. शिवाय ओवळा माजीवडा हा विधानसभा मतदारसंघ हा भाग ठाणे महापालिकेपुरता सीमित नाही. ठाण्यातील लोकमान्य नगर, वर्तक नगर, शास्त्री नगर, शिवाजी नगर, वाघबीड, कासार, वडवली, माजीवडा, गायमुख पर्यंतचा भाग याच मतदारसंघामध्ये येतो. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.